द वाइल्ड अननोन पॉकेट आर्किटाइप डेकचा अभ्यास करत असताना, जर्नलिंग करत असताना मी हे व्हिडिओज बनवत आहे ज्यामध्ये या सगळ्या कार्ड्सचे मीनिंग एक्सप्लेन करत आहे. तर यामध्ये मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. सो माझ्या यूट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असताना प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन या सगळ्या कार्ड्सचे मीनिंग तुम्ही एक एक करून बघू शकता आणि अभ्यासू शकता. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत द टियर ह्या नावाचे कार्ड. तर हे टियर नावाचे कार्ड, याचं विश्लेषण, याचा अर्थ, प्रतिमेचे विश्लेषण, याचे लाईट आणि शॅडो ॲस्पेक्ट म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू आपण बघणार आहोत. आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे आणि हे कार्ड आपल्याला काय मेसेज देते, काय संदेश देते, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण द टियर या कार्डचा अर्थ बघणार आहोत. द टियर म्हणजे अश्रू. हे कार्ड दुःख, गहिरं भावनिक शुद्धीकरण आणि अंतर्मनातून येणाऱ्या वेदनांचं प्रतीक आहे. हे दर्शवतं की दुःख टाळण्यापेक्षा ते स्वीकारणं अधिक उपचारकारक आहे. तुम्हाला जे काही दुखावतंय ते तुमचं मन शुद्ध करतंय आणि तुम्हाला जास्त सहानुभूतीशील, प्रामाणिक आणि खोल व्यक्तिमत्वामध्ये रूपांतरित करतंय, असा त्याचा अर्थ आहे. आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. कार्डाच्या वर एक डोळ्यासारखी प्रतिमा आहे जी अश्रू निर्माण होण्यापूर्वीचा क्षण दर्शवते. जणू तुमच्या आतमध्ये काहीतरी फुटून बाहेर येण्यासाठी तयार होत आहे. खाली एक आयताकृती हिरव्या रंगाचा अश्रू आहे. त्यामध्ये एका छोट्याशा ज्योतीसारखा प्रकाश आहे जो दर्शवतो की अश्रूतही दिव्यता आणि प्रकाश आहे. अश्रूभोवती असलेले गडद आणि जांभळ्या रंगाचे शेड्स हे दुःखाची तीव्रता, भावनिक खोली आणि अंतर्मुखता दर्शवतात. आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट बघणार आहोत. जेव्हा आपण कार्ड स्प्रेड करतो किंवा डेक शफल करतो आणि कार्ड सरळ निघते, अपराईट निघते, तेव्हा हे प्रकाश बाजू म्हणजेच लाईट ॲस्पेक्ट दर्शवते. तर हे काय दर्शवते? तुम्ही तुमच्या भावनांना प्रामाणिकपणे स्वीकारत आहात. अश्रूंमधून भावनांचं शुद्धीकरण होत आहे जे तुम्हाला अधिक मोकळं करत आहे. ही वेळ अंतर्मुख होण्याची, जुने शोक सोडून देण्याची आणि नवीन प्रकाशात प्रवेश करण्याची आहे. तुम्ही दुःखाच्या खोलतेतून आध्यात्मिक उंची गाठू शकता. आता आपण या कार्डची सावली पैलू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट्स बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे येते, रिव्हर्स येते, तेव्हा हे सावली पैलू म्हणजेच नकारात्मक पैलू दर्शवते. तर हे काय सांगते? तुम्ही अजूनही एखाद्या दुःखाशी किंवा गहिऱ्या भावनेशी लढत आहात ज्यामुळे आतल्या आत तुमचं मन थिजलेलं आहे. तुम्हाला अश्रू यायला लाज वाटते आहे किंवा त्यांना कमकुवतपणाचं लक्षण तुम्ही मानून घेत आहात. तुम्ही दुःखाला दाबून ठेवलं आहे जे तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करत आहे. भावनांचा प्रवाह थांबलेला आहे ज्यामुळे प्रेम, करुणा आणि सृजनशक्तीही थांबलेली आहे. तर आता आपण बघणार आहोत या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे, काय कॉन्टेक्स्ट आहे. तुमच्या आयुष्यात सध्या एखादं दुःख, निराशा किंवा भावनिक वेदना असेल ज्याला तुम्ही दडपून ठेवलं आहे किंवा स्वीकारलेलं नाही आहे. तर हे कार्ड सुचवतंय की तुम्ही आता स्वतःला अश्रूंमध्ये मोकळं करून द्यायला हवं. तुमचं हृदय उघडणं आणि त्या दुःखात स्वतःला प्रेमानं सामावणं हीच सध्या तुमच्या आत्म्याची वाटचाल आहे. कधीकधी अश्रू म्हणजे आत्मा बोलतोय, त्याला ऐकण्याची आणि समजून घेण्याचीच ही वेळ आहे. आता या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतोय, काय मेसेज मिळतोय ते आता आपण बघूया. तुमच्या अश्रूत अनेक गुपितं असतात, शुद्धतेची, परिवर्तनाची आणि दैवी उपस्थितीची. अश्रू टाळू नका, त्यांच्यातूनच तुम्ही सच्चे होणार आहात. दुःख म्हणजे शाप नव्हे तर देवाशी होणारी आतील संवादाची भाषा आहे. स्वतःला रोखू नका, तुमच्या अश्रूंना प्रेमाने वाहू द्या. अश्रूंच्या त्या एका थेंबात तुमचं दुःखही आहे आणि तुमची मुक्तीही. तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून काही सजेशन्स द्यायचे असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.